यानंतर एक नागपूरची बातमी हाती येताना दिसते। उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात जरीपटका परिसरातील मतदान केंद्रावर महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळते आणि यावेळी बहुतांशी महिला आणि तरुणी मतदान करायला खांद्यावर भगव्या रंगाच्या चुनरी घालून मतदान केंद्रावरती पोहोचल्या होत्या। भगव्या या ओढण्या बघून आलेल्या महिला आणि तरुणी मतदारांचा हा समूह सर्वांचं लक्ष वेधून घेत होता। भगव्या रंगाची ओढणी या सगळ्या महिलांनी परिधान केलेली होती आणि या ओढण्या घेऊन ते मतदान केंद्रावरती पोहोचल्या। या भगव्या ओढण्या घेऊन मतदान केंद्रावरती आलेल्या महिला ज्या आहेत त्या कुठल्या पक्षाशी निगडित होत्या का, किंवा बऱ्याच वेळेस जर आपण बघितलं तर काही महिलांचे समूह असतात जे ड्रेस कोड ठरवतात आणि मतदानालाही जायचं असेल तर आपण अशाच पद्धतीने सगळ्यांनी एक प्रकारचा ड्रेस कोड ठेवावा, म्हणजे या भगव्या रंगाच्या ओढण्या ज्या आहेत त्या परिधान करून जावं असं देखील ठरलेलं असावं। पण आता बघायला हवं, याची माहिती घेणं आवश्यक ठरेल की या महिला नेमक्या कोण होत्या ज्या भगव्या रंगाच्या ओढण्या परिधान करून मतदान केंद्रावरती मतदान करण्याकरता पोहोचल्या होत्या। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। उदय, काय माहिती याबद्दल? खरं तर आज मतदानाची प्रक्रिया जी आहे ती नागपूरमध्ये सकाळीपासून सुरू आहे। मात्र ही प्रक्रिया सुरू असताना नागपूरच्या उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातल्या जरीपटका इथल्या मतदान केंद्रावर जे आहे ते मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी झाली होती आणि विशेष म्हणजे या महिला ज्या आहेत त्या अनेक महिलांनी भगव्या रंगाची चुनरी जी आहे ती खांद्यावर ओढली होती। अनेकांनी भगव्या कलरचे ड्रेस घालून आले होते, काहींच्या साड्या देखील याच्यातल्या भगव्या होत्या। मात्र प्रामुख्याने जे आहेत त्या भगव्या कलरच्या म्हणजे शेंद्री कलरच्या ओढणी ओढलेल्या महिला ज्या आहेत त्या या मतदान केंद्रावर दिसून आलं। त्यामुळे या महिला ज्या आहेत त्या आकर्षणाच्या केंद्र होतं। एका बाजूनं या सगळ्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये पटंगे तो कटंगे एक है तो सेफ है सारखे मुद्दे होते। त्यातल्या त्यात हिंदुत्वाचे जे समर्थक आहेत त्यांना मतदान करा असं आवाहन देखील केलं जात होतं आणि त्या पार्श्वभूमीवर जर अशा एकत्रित पद्धतीनं 50-100 महिला जर भगव्या रंगाच्या ओढणी ओढून जर मतदान केंद्रावर आल्या असेल तर नक्कीच या सगळ्या प्रचाराचा इम्पॅक्ट जो आहे तो मतदानाच्या याच्यावर पडलेला आहे असं म्हणायला हरकत नाही। धन्यवाद उदय या सगळ्या तपशिलाबद्दल। आणि यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी की शिरोली पुलाची इथे मतदानाच्या वेळी धार्मिक तणाव निर्माण झालेला आहे। भगव्या टोप्यांना विरोध केल्यानं हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले। परिसरात तणावाचं वातावरण बघायला मिळतंय। भगव्या टोप्या काढण्यास या कार्यकर्त्यांनी नकार दिला।